आता श्रावण महिना चालू आहे भावांनो. कालच श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार झाला. बरेचसे भाविक भक्त देवाला जात असतात श्रावण महिन्यात आणि देवदर्शनासाठी गेलेलं चांगलं असतं. परंतु फक्त श्रावण महिन्यातच देवदर्शनासाठी जाऊ नका, तर ज्यावेळेस तुमची इच्छा होईल, तुम्हाला देवदर्शनासाठी जावं वाटेल त्यावेळेस जावं भावांनो. काय जण काय करतात की वर्षभर देवाचं दर्शनसुद्धा घेत नाहीत, पण श्रावण महिना चालू झाला की देवाला जातात. आता माझं वैयक्तिक सांगतो गणित कसं आहे ते. कारण की म्हणजे असं काय नसतं की तुम्ही तिथं देवाला जावा, देवाचं दर्शन घ्या, असं काय नसतं. तुम्ही जिथे आहे ना तिथून मनापासून हात जोडले ना आणि देवाला याद केलं ना तरीसुद्धा देवापर्यंत तुमची भक्ती पोचते. असं काय नसतं की तिथं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. कारण की आणि आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट काय आहे की तुम्हाला आयुष्यात जेवढं काही चांगले सत्कर्म करता येईल तेवढे करा. की देव बघत नाही की माझ्या दर्शनाला आला आहे म्हणून ह्याचं म्हणजे हा चांगला असेल. देव फक्त एवढंच बघतो की ह्यानं आयुष्यात चांगलं काय केलं असेल, त्याच्यामुळं चांगलं काय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, मला असं वाटतंय. आणि जर कोणाचं काही चांगलं करायचं असेल तर फक्त एकमेकांचा जीव जाणा. एखादा वाईट परिस्थितीत असेल, वाईट काळात असेल तर त्याला माणुसकीच्या नात्याने नक्की मदत करा. एवढं जर केलं ना तरी खूप झालं.